सुरतमध्ये राकेश नावाचा एक श्रीमंत व्यक्ती राहायचा. तो अनेक कंपन्यांचा मालक होता आणि त्याने आपल्या सर्व कंपन्यांवर वेगवेगळ्या व्यवस्थापकांची नेमणूक केली होती. हे व्यवस्थापक दरवेळी घर बसल्या राकेशला संपूर्ण हिशोब देत असत. त्यामुळे पैशांची त्याला कोणतीही चिंता नव्हती. तो नेहमी आपल्या कुटुंबासोबत घरातच वेळ घालवायचा. त्याला सुमारे 20 वर्षांचा एक मुलगा होता. एके दिवशी सकाळी राकेश आपल्या बागेत चहा पीत बसला होता आणि पुस्तकं वाचत होता. त्याच वेळी त्याच्या मुलाचा एक मित्र त्याला भेटायला आला. राकेश त्यांच्याकडे पाहत असताना अचानक त्याला आपल्या जुन्या मित्राची आठवण झाली. त्याने ठरवले की आपण त्याला भेटायला जावे. तो घरात गेला आणि आपल्या पत्नीला प्रवासासाठी सामान तयार करण्यास सांगितले. त्याच्या पत्नीने विचारले की कोणत्या मित्राला भेटायला चालला आहेस? तो उत्तर देतो की मोहनलालला. हे ऐकताच त्याची पत्नी आनंदाने लगेच तयारीला लागते आणि म्हणते की हो, आपण नक्की जाऊया. ती सामान भरायला लागते. तेव्हाच राकेश बाहेर येतो आणि आपल्या मुलालाही तयार होण्यासाठी सांगतो. मुलगा विचारतो की बाबा, आपण कुठे चाललो आहोत? राकेश म्हणतो की एक खास व्यक्ती आहे आणि तुला त्याला भेटणे आवश्यक आहे. मुलगा म्हणतो की बाबा, तुम्हीच जा, मला काही विशेष रस नाही. राकेश ठामपणे सांगतो की नाही बेटा, तुझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. शेवटी मुलगाही तयार होतो आणि तिघेही प्रवासाला निघतात. ते प्रवास करत बिहारला पोहोचतात. बिहारमध्ये आल्यावर राकेश जवळच्या बँकेत जातो आणि 10 ते 12 लाख रुपये काढतो. बँकेतून बाहेर पडल्यावर गाडीत बसताना मुलगा आश्चर्यचकित होतो आणि विचारतो की बाबा, तुम्ही एवढे पैसे का काढले? राकेश हसत म्हणतो की माझ्यावर एक कर्ज आहे आणि आज मला ते फेडायचं आहे. हे ऐकून मुलगा गोंधळतो. तो विचारतो की बाबा, हे कसं शक्य आहे? तुम्ही तर इतके श्रीमंत आहात, मग कुणाचं कर्ज आहे? राकेश हसतो आणि म्हणतो की ठीक आहे बेटा, तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती ऐकल्यानंतर तूच ठरव की माझ्यावर खरंच कर्ज आहे की नाही. मुलगा उत्सुकतेने ऐकायला तयार होतो. त्याची आई समजून जाते की राकेश मुलाला कोणती गोष्ट सांगणार आहे, त्यामुळे ती हसते. राकेश मुलाला गोष्ट सांगू लागतो की बेटा, गोष्ट आहे ती 2005 मधली. त्या काळात मी बिहारमध्ये राहत होतो. माझे आईवडील लहानपणीच वारले होते. माझी काळजी घेणारं कोणीच नव्हतं. पण माझा एक प्रिय मित्र होता, मोहनलाल. तो मला छोटा भाऊ म्हणायचा. प्रेमाने मला तो नन्हे म्हणायचा. त्याचे आधीच लग्न झालेले होते. त्याला एक मुलगा व एक मुलगी होती. जेव्हा शेजारी पाजारी माझ्या लग्नाविषयी बोलू लागले तेव्हा मीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर अडचणी सुरू झाल्या. कारण मी आता एकटा नव्हतो. मला कुटुंब सांभाळायचं होतं. मात्र घर चालवण्यासाठी लागणारे पैसे माझ्याकडे नव्हते. या विचारांनी मी खूपच त्रस्त होतो. जेव्हा जेव्हा मी माझ्या या अडचणी मोहनलालला सांगायचो तेव्हा तो मला नेहमी आधार द्यायचा आणि म्हणायचा, तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. पण मी खूप अस्वस्थ झालो होतो. आता काहीतरी मोठं करायचं होतं. म्हणून मी ठरवलं की मी बाहेर जाईन, मेहनत करून कुटुंबाचं पालन पोषण करीन. मात्र बाहेर जाण्यासाठीही पैसे लागतात आणि माझ्याकडे पैसे नव्हते. 2008 मध्ये मी मोहनलालकडे गेलो. त्याची पत्नी शारदा तिथेच बसलेली होती. आम्ही तिघही गप्पा मारत होतो. बोलता बोलता मी त्याला सांगितलं की मला बाहेर जावंसं वाटतंय. काहीतरी मोठं करायचं आहे, पण त्यासाठी पैशांची गरज आहे. मी मोहनलालला विचारलं की माझी जमीन विक आणि त्या पैशांनी मी काहीतरी व्यवसाय सुरू करीन. हे ऐकताच मोहनलाल आणि त्याची पत्नी म्हणाले, अरे, अशी काय परिस्थिती आली आहे की तुला जमीन विकायची वेळ आली? शिवाय आत्ताच्या काळात जमिनींना काही खास किंमतही नाही. त्यामुळे ते दोघंही मला म्हणाले की तू फक्त सांग की तुला किती पैशांची गरज आहे. मी म्हणालो की मला 10,000 रुपये मिळाले तरी खूप मदत होईल. त्याने मी काहीतरी व्यवसाय सुरू करू शकतो. त्यावर मोहनलालने आपल्या पत्नीचे काही दागिने घेतले आणि ते एका सोनाराकडे गहाण ठेवले. त्यातून त्याला 10,000 रुपये मिळाले.
तो घरी आला आणि ते पैसे माझ्या हातावर ठेवले. मी विचारलं की हे पैसे कुठून आणलेस? तर तो म्हणाला की तुझ्या वहिनीचे दागिने गहाण ठेवले आहेत. मी हे पैसे नंतर परत फेडेन. तू फक्त आता नीट काम कर आणि तुझ्या आयुष्याची घडी बसव. मोहनलाल पुढे म्हणाला की ही मदत मी तुला एका मित्राच्या नात्याने करतोय. तुला हे पैसे कधीच परत देण्याची गरज नाही. ते पैसे घेऊन मी आणि माझी पत्नी सुरतला आलो. तिथे मी छोट्या मोठ्या कामाला लागलो. दिवस रात्र मेहनत केली. हळूहळू माझा व्यवसाय वाढत गेला आणि काही वर्षातच माझ्या मोठमोठ्या कंपन्या तयार झाल्या. मी श्रीमंत झालो. पण यशाच्या या प्रवासात मी मोहनलालला पूर्णपणे विसरलो. मला आठवलंही नाही की त्यानेच मला सुरुवातीला मदत केली होती. त्या दिवशी बागेत चहा पीत असताना तुला तुझा मित्र भेटायला आला होता आणि त्याला पाहूनच अचानक मोहनलालची आठवण आली आणि त्या क्षणी ठरवलं की माझ्या मित्राला भेटायला जायलाच हवं. म्हणून मी हे पैसे काढले. ही त्या 10,000 रुपयांची परतफेड आहे जी त्याने मला त्यावेळेस दिली होती. हे ऐकून माझा मुलगा उत्साहित झाला. तो म्हणाला की बाबा, तुम्ही मला याबद्दल आधी का नाही सांगितलं? मी हसून उत्तर दिलं की बेटा, आम्ही हे पूर्णपणे विसरून गेलो होतो. याला आता 25 वर्ष झाली. 2000 मध्ये मी बिहार सोडून सुरतला आलो आणि आता 2023 चालू आहे. त्यानंतर बिहारमध्ये आमचा कोणीही संबंधी नव्हता. त्यामुळे त्या गावाची आठवणच कधी आली नाही. माझा मुलगाही आता मोहनलालला भेटायला उत्सुक झाला होता, कारण त्याच्याच मदतीमुळे आम्ही आज एवढे श्रीमंत झालो होतो. हळूहळू प्रवास पुढे सरकत होता. अखेर संध्याकाळच्या सुमारास आम्ही मोहनलालच्या घरी पोहोचलो. एक मोठी गाडी मोहनलालजींच्या घरासमोर उभी राहिली आणि हे पाहून गावातील काही लोक आश्चर्याने त्या व्यक्तीकडे पाहू लागले, कारण मोहनलालजींचं घर अतिशय जीर्ण होतं. ते पाहून सहज लक्षात येत होतं की अनेक वर्ष त्या घराची दुरुस्तीही झाली नव्हती. ही गोष्ट राकेशलाही जाणवली. तो आपल्या गाडीतून उतरला आणि थेट घराच्या दिशेने जाऊ लागला. गावातील वातावरण असल्याने घराचा दरवाजा उघडाच होता. राकेश आपल्या कुटुंबासोबत घरात शिरला. घरात मोहनलाल आणि त्यांची पत्नी शारदा आपापसात गप्पा मारत बसले होते. अचानक त्यांनी एका सूट बुटातील व्यक्ती आत येताना पाहिलं आणि ते दोघंही आश्चर्यचकित झाले. मोहनलाल त्याला म्हणाले, हो भाऊ, कोण तुम्ही आणि अशा पद्धतीने घरात का शिरलात? हे ऐकून राकेश हसला. त्याच्यासोबत आलेली त्याची पत्नीही हलकेच हसली. राकेश म्हणाला, साहेब, आम्हाला इथे एका व्यक्तीला भेटायचं आहे. हे ऐकून मोहनलाल अधिकच गोंधळले, कारण त्या व्यक्तीच्या पेहरावावरून तो करोडपती वाटत होता, पण तरीही तो त्याला साहेब म्हणत होता. मोहनलाल हसत म्हणाले, अरे भाऊ, हा काय विनोद करताय? साहेब तर तुम्ही आहात, आम्ही कुठले साहेब? राकेश नम्रपणे म्हणाला, नाही साहेब, माझ्यासाठी तुम्हीच साहेब आहात. तुम्ही नसतात तर आज मीही कुठे असतो की नाही, कोण जाणे. मोहनलाल चकित झाले आणि म्हणाले, अरे हे काय बोलताय तुम्ही? थट्टा पुरे आता. आधी हे सांगा, तुम्ही आहात तरी कोण? राकेश हलकासा हसला आणि म्हणाला, साहेब, खरं तर माझं नाव राकेश आहे, पण लहानपणी काही लोक मला प्रेमाने नन्हे म्हणायचे. हे ऐकताच मोहनलाल आणि शारदाच्या डोळ्यांसमोर जुने दिवस तरळले. त्यांनी नीट पाहिलं आणि ओळखले की हा तोच नन्हे आहे ज्याला त्यांनी कधी काही मदतीसाठी पैसे दिले होते आणि जो त्यानंतर गाव सोडून निघून गेला होता. मोहनलालच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो धावतच राकेशला मिठी मारून म्हणाला, अरे नन्हे, तू तर पूर्णपणे बदलून गेलायस. तुला ओळखताही येईना. हे ऐकून राकेशही भावूक झाला. त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. तोही मोहनलालला घट्ट मिठी मारून रडू लागला. थोड्या वेळाने वातावरण शांत झाले. त्यानंतर राकेशची पत्नी पुढे सरसावली आणि तिने मोहनलालजींच्या पाया पडून नमस्कार केला. हे पाहून गावातील लोक अधिकच चकित झाले. करोडपती व्यक्तीच्या पत्नीने एका गरीब कुटुंबाच्या पाया पडणं त्यांच्या कल्पनेबाहेरचं होतं. त्यामुळे काही लोक घराबाहेरून डोकावून पाहू लागले. काहींनी तर काम लावून
आतल्या संभाषणावर लक्ष केंद्रित केलं. शारदा हसून म्हणाली, "आहो, उभ्यानेच बोलत राहणार आहात का, की गप्पा मारायला त्यांना बसायलाही सांगणार?" मोहनलाल लगेच सावरले आणि त्यांनी सर्वांना बसायला सांगितले. त्यानंतर त्यांनी राकेशची चौकशी केली. राकेश म्हणाला, "मोहनलालजी, सध्या मी गुजरातमधील सुरतमध्ये राहतो. तिथे माझ्या मोठ्या कंपन्या आहेत. मी खूप छान जीवन जगतोय. पण तुम्ही सांगा, तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे आणि हे घर कसं एवढं मोडकळीस आलं?" हे ऐकून मोहनलाल आणि शारदा शांत झाली. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होतं. राकेशने मोहनलालचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "मोहनलालजी, तुम्ही माझ्यासाठी फक्त मित्र नाहीत, तर माझे मोठे भाऊ आहात. जर त्यावेळेस तुम्ही मला मदत केली नसती, तर मी आज कुठे असतो देव जाणे. कृपया कसलीही अडचण असेल तर निसंकोचपणे मला सांगा." हे ऐकून मोहनलाल दीर्घ श्वास घेत म्हणाले, "नन्हे, तुझ्या आठवणी नेहमी ताज्या आहेत. तुझी मदत करण्यासाठी आम्ही कर्ज काढलं आणि मेहनतीने ते फेडले. पण नंतर आयुष्यात अनेक संकट आली. तब्येत बिघडली, मुलांची शिक्षणाची जबाबदारी वाढली आणि त्यातच आमची मुलगीही मोठी झाली. हळूहळू मी सतत आजारी पडू लागलो आणि त्यामुळे मी कमवायला जाऊ शकलो नाही. माझा मुलगा बाहेर जाऊन मेहनत मजुरी करून पैसे कमावतो आणि कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीला हातभार लावण्याचा प्रयत्न करतो. पण कितीही प्रयत्न केला तरी तो एवढे पैसे कुठून आणणार? त्याने जे काही कमावले ते घराचा खर्च आणि माझ्या आजारपणावरचा इलाज चालतच होता. मी माझ्या मुलीला तिच्या मामाकडे ठेवलं आहे, जेणेकरून घराचा काहीसा खर्च कमी होईल." हे सांगताना मोहनलालजी पुन्हा फपकून रडू लागतात. त्यांच्या पत्नी शारदाजींच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. राकेश आणि त्याची पत्नी त्याला धीर देतात आणि त्यानंतर एक ब्रीफकेस समोर आणतात. त्या ब्रीफकेसच्या आत मोठ्या प्रमाणात पैसे असतात. राकेश म्हणतो, "मोहनलालजी, मी तुमच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हे पैसे घेऊन आलो होतो, पण आता वाटतंय तुम्हाला याची गरजच नाही." मोहनलाल हसून म्हणतो, "अरे भाऊ, मी तुला आधीच सांगितलं होतं ना, हे काही कर्ज नव्हतं. हे तर आपलं प्रेम होतं." दोघांमध्ये अशाच गप्पा सुरू असताना तेवढ्यात मोहनलालचा मुलगा घरी पोहोचतो. तो दिवसभर मजुरी करत होता. घरात बसलेल्या लोकांना पाहून तो आश्चर्यचकित होतो. मोहनलाल त्याला हाताने इशारा करून जवळ बोलावतो आणि बसवतो. तो राकेशकडे बघून म्हणतो, "राकेश, हा माझा मुलगा आहे. तो मेहनत करून आपल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करतो." राकेश त्याला विचारतो की, "बाळा, तू काय करतोस?" मोहनलालचा मुलगा उत्तर देतो की, "अंकलजी, शिक्षण घेतलं होतं, पण घरची परिस्थिती बघून मजुरी करावीशी वाटली. मी मेहनत करतो आणि सरकारी नोकरीसाठीही तयारी करतोय." हे ऐकून राकेश त्याला शाबासकी देतो आणि म्हणतो की, "बाळा, मेहनत कर, कारण मेहनतीचं फळ नेहमी गोड असतं." मोहनलालचा मुलगा संभ्रमात असतो. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतं की तो हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक कोण आहेत? इथे का आले आहेत? राकेश याचा विचार ओळखतो आणि म्हणतो की, "बाळा, मला माहीत आहे की तुला काय प्रश्न पडले आहेत. त्याची उत्तरं तुला मिळतीलच, पण त्याआधी तुला माझ्यासोबत यावं लागेल." इतकं बोलून राकेश उठतो. ते पाहून मोहनलाल म्हणतो, "अरे, कुठे नेत आहेस माझ्या मुलाला?" राकेश हसून म्हणतो, "अरे, काळजी करू नकोस. माझी पत्नी आणि मुलं इथंच आहेत. मी तुझ्या मुलाचं अपहरण करणार नाही. फक्त मला त्याच्याशी थोडं बोलायचंय." राकेश आणि मोहनलालचा मुलगा गाडीत बसतात. राकेश त्याला त्याच्या मामाच्या घरी नेण्याचा पत्ता विचारतो. मग दोघंही मोहनलालच्या सासरच्या गावी जातात आणि तिथून त्याची बहिणीला घरी घेऊन येतात. घरी परतल्यानंतर राकेश मोहनलालकडे बघून म्हणतो, "मित्रा, आता खूप झालं. तुला अशा परिस्थितीत राहायची गरज नाही. माझ्याकडे भरपूर पैसा आहे. सुरतमध्ये एक मोठं आलिशान घर आहे. तुम्ही आता माझ्यासोबत तिथे राहायला या. तुमच्या मुलाला चांगल्या कंपनीत नोकरी लावतो. तिथेच तुमच्या मुलीचं लग्न लावून देतो. इथे कशाला राहायचंय, जिथे मेहनतीचे पैसेही नीट मिळत नाही?" हे ऐकून मोहनलाल म्हणतो, "नको रे, आम्ही इथेच ठीक आहोत. तू तिथेच राहा आणि आनंदाने जग. आम्हाला कोणतीही अडचण नाही."
मोहनलालचा मुलगा अजूनही संभ्रमात असतो. त्याला अजूनही हे समजत नव्हतं की हा मोठा उद्योगपती त्याच्या वडिलांकडे काय करत आहे. शेवटी तो थेट विचारतो, अंकलजी, तुम्ही कोण आहात आणि आम्हाला तुमच्या सोबत न्यायला का म्हणत आहात? राकेश हसून उत्तर देतो की बाळा, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे. मीही या गावातलाच आहे. दरम्यान बाहेर गावातील काही लोक हे सगळं ऐकत असतात. त्यांना समजतं की हा श्रीमंत माणूस नन्हे आहे, जो कधी काळी या गावात राहायचा. मग काही गावकरी आत येतात आणि राकेशची ओळख वाढवण्याचा प्रयत्न करतात. राकेशला आता सगळं समजलं होतं. तो म्हणाला, ठीक आहे, तुझं म्हणणं मला मान्य आहे, पण तरी सुद्धा मला माझ्या मित्राला माझ्या सोबत न्यायचंच आहे. हे ऐकून मोहनलाल म्हणाला, भाऊ, आता रात्रच झाली आहे. तू आणि तुझं कुटुंब इथेच थांबा. सकाळी सगळं ठरवूया. असं म्हणून मोहनलालने राकेश आणि त्याच्या कुटुंबाला थांबवून घेतलं. रात्रभर ते एकमेकांशी गप्पा मारत बसले. त्याच गप्पांमध्ये त्यांनी ठरवलं की आता मोहनलाल आणि त्याचं संपूर्ण कुटुंब राकेश सोबत सुरतला जाईल आणि पुढचं आयुष्य तिथेच घालवे. दुसऱ्या दिवशी सकाळी राकेश मोहनलालच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन सुरतला आपल्या घरी पोहोचतो. तिथे त्यांना योग्य सन्मान आणि आदर देऊन तो त्यांची चांगली व्यवस्था करतो. राकेशने मोहनलालच्या मुलीचं लग्न एका प्रतिष्ठित कुटुंबात ठरवून दिलं आणि मोहनलालच्या मुलाला आपल्या कंपनीत मोठ्या पदावर म्हणजेच व्यवस्थापक बनवलं. काही महिन्यातच मोहनलालच्या मुलाचंही लग्न झालं आणि त्याची पत्नीही त्यांच्या सोबतच राहू लागली. काही काळाने मोहनलालचा मुलगा स्वतःसाठी वेगळं घर घेतो आणि तिथे आपल्या पत्नीसोबत राहू लागतो. मोहनलाल आणि त्याची पत्नी शारदा कधी राकेशकडे राहायचे तर कधी आपल्या मुलाकडे. ते आता आनंदाने आणि समाधानाने आपलं आयुष्य घालवत होते. दरम्यान गावातही ही बातमी पसरली की आपल्या गावचा नन्हे आता मोठा उद्योजक बनलाय. त्यामुळे गावातील काही लोक आपल्या मुलांसाठी नोकरीची शिफारस घेऊन राकेशकडे येऊ लागले. राकेशने त्यांना आपल्या कंपनीत काम दिलं आणि त्यांनाही चांगलं भविष्य घडवण्याची संधी दिली. हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात स्थिर झाले. सध्या 2025 मध्ये मोहनलाल त्यांच्या मुलासोबत सुरतमध्येच राहतात आणि त्यांच्या मुलाला 3 मुलंही आहे. राकेशचा मुलगाही आता विवाहबद्ध झाला आहे आणि त्यालाही 2 मुलं आहे. मोहनलालचा मुलगा आणि राकेशचा मुलगा एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. मोहनलालचा मुलगा राकेशच्या मुलाला आपल्या धाकट्या भावासारखं मानतो. ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला अशा आणखी प्रेरणादायी कथा तयार करण्याचा हुरूप मिळेल. ही कथा सांगण्याचा उद्देश कोणालाही दुखवणं नाही, तर आपण यातून काहीतरी शिकावं आणि आपल्या जीवनात चांगल्या गोष्टी अंमलात आणाव्यात, हाच आहे. तर भेटूया पुढच्या गोष्टीसह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. धन्यवाद.